नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्वेल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका नवीन पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे शाल. यापूर्वीची जी कविता होती संतवाणी, त्यामधील अ आणि आ या दोन्ही कवितेचा व्हिडिओ मी केला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. विद्यार्थ्यांनो, हा पाठ शिकवताना मी अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवणार आहेत ज्याची तुम्हाला अभ्यास करताना मदत होईल आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा पाठ तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शाल या पाठाचे लेखक आहेत रा. ग. जाधव. यांचा जन्म 1932 झाला आणि त्यांचा मृत्यू 2016 झाला. आता त्यांचा परिचय वाचूया. कवी, समीक्षक, ललित लेखक. साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोगब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. आता आपण लेखकाला या पाठामधून आपल्याला काय सांगायचे आहे हे वाचूया. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मक म्हणजे काय बघा? प्रतिकात्मक म्हणजे चिन्ह, एक प्रकारचं प्रतीक, त्यालाच आपण सिम्बॉलिक असं म्हणतो. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ. शालीनता म्हणजे नम्र, शांत, अंतर्मुख करणारा आहे. अंतर्मुख म्हणजे काय? अंतर्मुख म्हणजे आतल्या मनाचा, आतल्या विचारांचा. त्यालाच आपण हिंदीमध्ये भीतर की ओर जाने वाला असे म्हणतो. पाठातील औदार्याचे उदाहरण. औदार्य म्हणजे उदारता, दानशीलता, दान करणारा, इंग्लिशमध्ये काइंडनेस असं म्हणतो. हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. हमारे लेसन का नाम है शाल. शाल यानी देखो, यह शाल लेखक को मिली थी और किसी ने उनको दी थी, तो उन्होंने ये शाल बहुत अच्छे से संभाल कर रखी थी, लेकिन उनके साथ कुछ ऐसा हुआ कि उनको ये शाल किसी और को देने पड़ी, और इसका ही अनुभव यानी एक्सपीरियंस लेखक ने हमें इस पाठ में बताया है. आता आपण पाठाची सुरुवात करूया. सर्वप्रथम मी वाचन करते या पॅरेग्राफचं, या उतार्याचं, त्यानंतर त्यातील कठीण शब्द आणि स्पष्टीकरण देते. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल
मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. हे आहेत आपले लेखक, म्हणजेच या पाठाचे लेखक रा. ग. जाधव. हे एकदा पु. ल. देशपांडे. हे आहेत पु. ल. देशपांडे, मराठीतले अत्यंत सुप्रसिद्ध साहित्यिक. यांच्याकडे आपले लेखक गेले होते. हे आहेत पु. ल. देशपांडे व त्यांच्या पत्नी. त्यांचं नाव आहे सुनीताबाई. पु. ल. देशपांडे यांच्याकडे जेव्हा आपले लेखक गेले होते तेव्हा त्यांचं काहीतरी काम होतं. ते काम झाल्यानंतर ते निघण्याच्या बेतात होते. निघण्याच्या बेतात होते म्हणजे घरी जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात सुनीताबाईंनी म्हणजेच पु. ल. देशपांडे यांच्या पत्नींनी त्यांना थांबवले आणि म्हटले की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? त्यावर आपले लेखक खूप खुश झाले, मनातून खूप खुश झाले आणि त्यांना वाटलं की शाल देणं हा खूप गौरव आहे आपल्यासाठी आणि म्हणून त्यांनी हो म्हटले. आता इथे शाल कोणीतरी कुणाला द्यावी हा गौरव का आहे? क्योंकि किसी भी समारंभ यानी प्रोग्राम में किसी थोर या महान व्यक्ति को शाल और श्रीफल यानी नारल कोकोनट देकर उसका सम्मान यानी हॉनर करते हैं. तो यहाँ पे लेखक उनको लगा कि रा. ग. जाधव इनको लगा कि पु. ल. देशपांडे जैसे थोर व्यक्ति मुझे शाल दे रहे हैं तो ये मेरा सम्मान ही हो गया है. हमारे लेखक को जो शॉल मिली थी पु. ल. देशपांडे और उनकी धर्मपत्नी सुनीताबाई इनकी तरफ से, तो उन्होंने वो शॉल बहुत अच्छे से संभाल कर एक खोली में यानी रूम में जो सूटकेस थी उस सूटकेस में उन्होंने अच्छे से रख दी और कभी उसको यूज नहीं किया. पुढील उतारा पाहूया. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहावले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. या उतार्यातले काही कठीण शब्द पाहूया. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. विश्वकोश. विश्वकोश म्हणजे काय लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती हे एक मंडळ आहे. इसका काम क्या होता है फिर? मराठी भाषा और मराठी संस्कृति कल्चर को बढ़ाना और उसका प्रचार करना. इथे प्राज्ञ पाठशाळा असा उल्लेख आलेला आहे. तर ते काय आहे पाहूया आपण. वाई में जो कृष्णा नदी है उस नदी के किनारे पर जो ग्रंथालय है उसे प्राज्ञ पाठशाला कहते हैं. नंतरचा शब्द आहे चिंचोळा प्रवाह. चिंचोळा प्रवाह म्हणजे बारीक ओघ किंवा बारीक रस्ता किंवा अरुंद, या हिंदी में पतला आकार. नंतरचा शब्द आहे कडाक्याची थंडी, म्हणजेच खूप जास्त गारवा किंवा थंडी खूप जास्त. पुढचा शब्द आहे गुंडाळणे किंवा गुंडाळ म्हणजे लपेटणे, त्यालाच म्हणतो रॅप किंवा कवर. आता आपण स्पष्टीकरण पाहूया. इथे लक्षात घ्या पुलकित शाल
पुलकित शाल म्हणजे काय? लक्ष द्या. पुलकित शाल याचा अर्थ पु ल देशपांडे व सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडेंच्या पत्नी यांनी आपल्या लेखकाला म्हणजे रा. ग. जाधव यांना शॉल दिली होती. जेव्हा ते त्यांच्या घरी गेले होते तेव्हा तो त्यांचा एक आदर केला होता त्यांनी शॉल देऊन. तर त्या शालीला पुलकित शाल असं म्हटलेलं आहे. एकदा लेखक वाईला गेले होते. कशासाठी? तर वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेले होते. वाई कुठे आहे? वाई हे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. वाईमध्ये कृष्णा नदी आहे आणि तिचा जो प्रवाह आहे तो अरुंद आहे. मग ते कुठे राहिले होते? तर ते त्या नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या एका खोलीमध्ये राहत होते. त्या खोलीच्या खिडक्या दक्षिणेकडे म्हणजे साऊथ दिशेने होत्या आणि त्या दिवसाच्या म्हणजेच ते दिवस थंडीचे दिवस होते. आणि त्यांनी काय पाहिलं? तर त्यांनी पाहिलं की एक बाई त्या खिडकीतून डोकावून त्यांनी पाहिलं की एक बाई तिच्या लेकराला म्हणजे छोट्या मुलाला एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याचं काम करत होती. कुठून मासे पकडत होती? कृष्णा नदीच्या पाण्यातून. त्या बाईचं त्या लेकराकडे लक्षच नव्हतं, त्या छोट्या मुलाकडे लक्ष नव्हतं आणि ते बाळ थंडीने कुडकुडत होतं म्हणजे त्याला खूप थंडी वाजत होती, थंडी लागत होती. मग ह्या लेखकाने हे दृश्य पाहिलं, खिडकीतून पाहिलं, मात्र त्यांना राहावलं नाही. अशा वेळेस लेखकाने सुटकेसमधली पुलकित शाल म्हणजे पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नीने दिलेली जी शाल होती त्यांनी खूप व्यवस्थित ठेवली होती. ती त्यांनी आज त्या बाईला हाक मारून त्याचबरोबर त्या शालीबरोबर 5-50 रुपयांच्या नोटा काढून त्यांना खिडकीतून खाली दिल्या आणि म्हटले, कुणाला म्हटलं? त्या बाईला म्हटले की त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग तू काय कर, मासे मारत बस. या घटनेची ऊब म्हणजे काय? ऊब म्हणजे उष्णता, गरमपणा हा तेव्हा जास्त वाटत होता. कारण लक्षात घ्या की त्या बाळाला त्या शालीची खूप गरज होती. कारण थंडीचे दिवस होते आणि ते बाळ थंडीने कुडकुडत होतं. हे लेखकाला बघवलं नाही म्हणून त्यांनी शालीबरोबर काही 5-50 रुपयांच्या नोटा त्या बाईला लेखकांनी दिल्या. हमारे लेखक हमेशा पुलकित शाल यानी पु ल देशपांडे और उनकी पत्नी सुनीताबाई इन दोनों ने दी हुई शॉल बहुत अच्छे से संभाल कर रखते थे. लेकिन आज उन्होंने वो शॉल एक महिला जो कृष्णा नदी में मछलियाँ पकड़ने आई थी और उसका एक बच्चा था और उसने उस बच्चे को टोकरी में रखा था. उन्होंने यह दृश्य देखा और उस दिन बहुत ठंड भी पड़ रही थी. ये देखकर वो बहुत भावुक हो गए और उन्होंने खिड़की के पास उस महिला को बुलाया और उसको कुछ पैसे यानी 5-50 रुपये दिए और उसमें वो वाली शाल जो पुलकित शाल है वो दे दी और उससे उस महिला को बोला कि इस शॉल में उस बच्चे को रैप करो, कवर करो और बाद में तू तेरी मछलियाँ पकड़. आपण या उतार्यामधनं काय शिकलो आहोत? 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पु ल देशपांडे व सुनीताबाई यांनी दिलेली शाल लेखकाला गौरवास्पद वाटणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला शाल व पैसे देण्याचा लेखकाचा उदारपणा म्हणजे काइंडनेस. या 2 गोष्टी आपण शिकलोत. पुढील उतारा पाहूया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल
व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. शब्द पाहूया आपण. बघा, पहिला शब्द आहे संमेलन. संमेलन म्हणजे एकत्र येणे, मीटिंग. अहोरात्र. अहोरात्र म्हणजे रात दिन. इथे शब्द आहे अहोरात्र भरती. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की रात्रंदिवस प्रेक्षकांची गर्दी असते. प्रेक्षक म्हणजे बघायला येणारे, म्हणजे एखादा प्रोग्राम बघायला येणारे लोक. इथे वाक्प्रचार आलेला आहे. वाक्यात उपयोग करा हा प्रश्न येतो तुम्हाला परीक्षेमध्ये. त्यातला हा वाक्प्रचार आहे बघा. पहिला आहे कर्जबाजारी होणे. याचा अर्थ आहे कर्ज में डूब जाना. इथे अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे बघा, उपरोधिक खोच. इसका मतलब क्या होता है, गौर से सुनिए. उपरोधिक खोच याचा अर्थ आहे व्यंग्यार्थक बोलणे, यानी सूचक बोलना. इसका मतलब होता है किसी की कमजोरियों को सामने लाने या उसे सबकी दृष्टि में गिराने वाली हंसी, खिल्ली या मजाक, यानी उपरोधिक खोच. पुढचा वाक्प्रचार आहे गमावून बसणे. गमावून बसणे म्हणजे आपल्याजवळ किंवा स्वतःजवळ असलेले हरवून बसणे. इथे आपले लेखक नारायण सुर्वे यांना भेटले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नारायण सुर्वे कोण आहेत? काही मुलांना माहीत देखील असणार. तर नारायण सुर्वे हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी आहेत. इथे या उतार्यात लेखक कविवर्य नारायण सुर्वे यांना भेटले. नारायण सुर्वे मुळातच शालीन. शालीन म्हणजे लक्षात घ्या, शालीन म्हणजे समजूतदार, शांत, उदार व्यक्तिमत्वाचे व्यक्ती. त्यांच्या कार्यक्रमाला म्हणजे कुणाच्या, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमाला नेहमीच गर्दी म्हणजे क्राऊड असते. म्हणून तर पाठामध्ये शब्द आला होता अहोरात्र भरती. सुर्वेंना कार्यक्रमामध्ये शाल व श्रीफळ, श्रीफळ म्हणजे नारळ, कोकोनट मिळत असे. त्यांच्याकडे एवढ्या शाली जमा होत असत की त्यामुळे सुर्वेंना कधी कधी प्रश्न पडत असे की मी ह्या शाली घेऊन शालीन बनत आहे. त्यांच्या बोलण्यात उपरोधिक खोच. उपरोधिक खोच म्हणजे काय हे मी अर्थ तुम्हाला सांगितला. उपरोधिक खोच म्हणजे असे शब्द जे मजाक उडवणारे, खिल्ली उडवणारे असतात आणि ते त्यांनी बोलले होते. पण लेखकांनी त्यांना म्हटले, लेखक म्हणजे आपल्या पाठाचे लेखक यांनी नारायण सुर्वे यांना म्हटले, शालीमुळे शालीनता जाते. इथं लक्षात घ्या, मुळात आपण शांत, समजूतदार, प्रामाणिक, उदार असणार तर कोणीही कितीही स्तुती, प्रशंसा केली तरी आपण आपला स्वभाव बदलत नाही. पण उलट अभिमान बाळगला तर सन्मान गमावून बसू शकतो.
त्यामुळे शालीमुळे म्हणजेच प्रसिद्धीमुळे गर्व येईल असे लेखकाला सांगायचे आहे. कविवर्य नारायण सुर्वे बहुत ही शालीन स्वभाव के हैं, उनको शॉल की कोई ज़रूरत नहीं, ऐसे यहाँ पर पता चलता है. एग्जाम्पल के तौर पे देखो, अगर आपके पास ओरिजिनल आप टैलेंटेड है तो हमें लोगों को बताने की ज़रूरत नहीं, क्योंकि कभी ना कभी वो टॅलेंट सबको पता ही चलता है. आता आपण शाल व शालीनता यातील फरक बघूया. क्या डिफरेंस है शाल और शालीनता इसमें? शाल यह सम्मान चिन्ह है. सम्मान यानी हॉनर है. हम किसी को देते हैं तो उसका हॉनर करते हैं, सम्मान करते हैं. और शालीनता यह व्यक्ति का स्वभाव, नेचर है. शाल ऐसे ही व्यक्ति को दी जाती है या ऐसे ही व्यक्ति को मिलती है जो कर्तव्यगार या उसने कुछ अच्छा महान कार्य किया है. हम दुर्जन या बुरे इंसान को शाल नहीं देते हैं. शालीन या नम्र व्यक्ति को शॉल और भी शोभा देती है. कभी कभी ऐसे भी बोला जाता है, जो व्यक्ति पहले से ही महान, नम्र और शांत है, उसे अगर हम शॉल सम्मान के तौर पर देते हैं तो उसकी शोभा और बढ़ती है. पुढे पाहूया आपण. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. इथे मराठी साहित्य संमेलनाचा उल्लेख झालेला आहे. याचा अर्थ आहे अखिल भारतीय मराठी महामंडळ आयोजित साहित्यिकांचा व रसिकांचा मेळावा. मेळावा म्हणजे कॉन्फरन्स. इस सम्मेलन को रसिक आते हैं और राइटर्स आते हैं. पुढचा शब्द आहे बिनविरोध. बिनविरोध म्हणजे विरोध न होता, विथ द ॲग्रीमेंट ऑफ ऑल. नंतरचा शब्द आहे निकटवर्ती म्हणजे जवळचे लोक किंवा जवळचे मित्र, व्हेरी क्लोज. स्पष्टीकरण पाहूया. बघा, आपले जे लेखक आहेत हे 2004 मध्ये म्हणजे 2004 मध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ द मीटिंग झाले. लोकांनी त्यांचा सत्कार करायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे खूप शाली जमा झाल्या. मग त्यांची छोटी खोली असल्यामुळे त्यांनी त्या शाली त्यांच्या जवळच्या मित्राकडे ठेवायला दिल्या आणि त्याला सांगितलं की तू वापरू शकतो, म्हणजे त्याचा वापर करू शकतो, किंवा तुला वाटलं तर तू ह्या दुसऱ्यांना देऊ पण शकतो. तो एवढा प्रामाणिक होता त्यांचा मित्र की त्याने त्या कुणालाही दिल्या नाही ना स्वतःसाठी वापरल्या. शेवटी लेखकानेच त्या शाली गरीब लोकांना, गरजू लोकांना वाटून दिल्या. यहाँ पे हमारे लेखक 2004 में मराठी साहित्य सम्मेलन का अध्यक्ष हुए. कब? 2004 में. कैसे हुए? बिन विरोध. वहाँ पे दिया है बिन विरोध, यानी उनके साथ कोई भी कंपटीशन में नहीं था और सबने उनको अध्यक्ष पद के लिए स्वीकार किया था. अध्यक्ष पद स्वीकारने के बाद लेखक हर एक प्रोग्राम में जाते थे. वहाँ पे उनका हॉनर यानी सम्मान होता था, तो उनको हर एक प्रोग्राम में शाल मिलते थे. लेकिन उनकी रूम छोटी रहने के कारण उनके घर में जगह नहीं थी रखने के लिए. तो उन्होंने क्या किया, उनके निकटवर्ती यानी उनके करीबी मित्र के पास
वो शाली दे दिया और उनको बोला कि आप इसका इस्तेमाल कर सकते हो। लेकिन उनका मित्र भी इतना प्रामाणिक था कि उन्होंने उसके छोटे रूम में वो शाल संभाल के रखा। और बाद में क्या हुआ फिर, लेखक ने ही उन शाली को क्या किया, गरीबों में बांट दिया। इसलिए वहाँ पे शब्द है गरीब श्रमिकांना। श्रमिक म्हणजे काम करणारे मजूर, यांना वाटून दिल्या। पुढच्या पानावर जाऊया आपण। बघा मी वाचन करते। याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे। तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे। एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले। दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो। तो म्हातारा होताच, त्याला दोन्ही शाली दिल्या। त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला। पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही। त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो। मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली। तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो। इथे शब्द आला आहे कट्टा। कट्टा म्हणजे काय समजून घ्या। कट्टा म्हणजे त्याला आपण मराठीत दुसरा शब्द ओटा असं म्हणतो किंवा हिंदीमध्ये चबुतरा म्हणजे प्लॅटफॉर्म असे म्हणतो। नंतरचा शब्द आहे भिक्षेकरी। भिक्षेकरी म्हणजे भीक मागणारा, अ बेगर। चिरगुटे। चिरगुटे म्हणजे चिंध्या, कपड्यांच्या चिंध्या। कपडे जुने झाल्यानंतर त्याच्या चिंध्या होतात म्हणजे बारीक बारीक तुकडे होतात आणि ते गरीब लोक घालतात, त्यामुळे त्याला चिरगुटे म्हणतात। आता एक असा प्रसंग घडतो लेखकासोबत की या शालीचं महत्त्व आणखीन कशासाठी असतं हे त्यांना आता इथं कळतं। काय होतं लक्षात ठेवा। शनिवार पेठ म्हणजेच पुण्यामधली शनिवार पेठ ही जी जागा आहे तिथे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या पुलावरती लेखकाला रोज संध्याकाळी जायला आवडतं। तिथं त्या कट्टा असतो जो दगडांनी बनवलेला असतो, त्याच्यावर बसू शकतो आपण। तिथे जाऊन तो बसतो, ते त्याला आवडत असे। आणि एका दिवशी काय होतं की थंडीच्या मुळे म्हणजे कडक थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा म्हणजे ओल्ड मॅन तिथं लेखकाला दिसतो आणि त्याला थंडी वाजत असते, थंडी लागत असते आणि त्याने त्याच्या अंगावर म्हणजे त्या भिक्षेकरी म्हणजे भीक मागणाऱ्या भिकाऱ्याच्या अंगावर चिरगुटे असतात। चिरगुटे म्हणजे एकदम जुने कपडे ज्याला चिंध्या लावलेल्या असतात, असं करून तो बसलेला असतो आणि त्याला खूप थंडी पण लागत असते। मग लेखक हा पाहतो आणि दुसऱ्या दिवशी परत तो तिथेच ओंकारेश्वरच्या तिथे येतो आणि त्या म्हाताऱ्याला 2 शाली देतो। तो म्हातारा देखील त्या शाली घेतो आणि त्या लेखकांना तो नमस्कार करतो म्हणजे धन्यवाद मानतो। लेखक रोज संध्याकाळी ओंकारेश्वरच्या तिथे जातो म्हणजे मंदिराच्या तिथे जातो, पण पुढे 4 ते 5 दिवस तो तिकडे जात नाही म्हणजे त्याला उसंत मिळत नाही। उसंत न मिळणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे त्याला वेळ मिळत नाही तिकडे जाण्यासाठी संध्याकाळी। मग तो तिकडे जात येत नाही 4 ते 5 दिवस। नंतर तो परत जायला सुरुवात करतो 4-5 दिवसानंतर। त्याला एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची म्हणजे ओल्ड मॅनची आठवण येते, पण त्याला लक्षात येतं लेखकाला की तो वृद्ध माणूस तिथे नाही आहे। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून तो उठतो आणि पुलावरून तो लेखक चालू लागतो। पुढे पाहूया आपण। पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला। मी लगबगीने त्याच्याकडे गेलो। पाहतो तर काय,
तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिने. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या. पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीनं, तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब, या पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्यावेत. इथे बरेच शब्द आले आहेत, त्याचा अर्थ पाहूया आपण. पहिला शब्द आहे इथला दीनवाने, म्हणजे गरीब परिस्थिती. गरीब लोग जिस परिस्थिति में रहते हैं उसको दीनवाने बोलते हैं. इथे शब्द आहे म्हातारा खुलला, म्हणजे म्हातारा खुलला म्हणजे आनंदित झाला, तो हॅप्पी झाला. तो म्हातारा आहे, गरीब आहे, शिकलेला नाही आहे, त्यामुळे तो खेड्यातल्यासारखा बोलतो. म्हणून इथे शब्द आहे म्यासनी. म्यासनी म्हणजे टू मी, मला. पुढचा शब्द आहे पोटाची आग. पोटाची आग म्हणजे खूप भूक लागणे. लास्ट आणि शेवटचा शब्द आहे अभागी. अभागी म्हणजे दुर्दैवी किंवा त्याला अनफॉर्च्युनेट, अनलकी असं म्हणतात. काय होतं मग पुढे? जेव्हा आपला लेखक चालू लागतो पुलावरून, त्याला अचानक तो म्हातारा दिसतो आणि तो त्याच्याकडे जातो. त्याला विचारतो की तुम्ही मला ओळखलं का? तर तो म्हातारा आहे, त्यात गरीब आहे, थंडीने कुडकुडतोय, त्यामुळे त्याला तो लेखक आठवत नाही. मग जेव्हा लेखक म्हणतो की मी तुम्हाला शाली दिल्या होत्या, तेव्हा त्याला तो आठवतो. म्हणजे म्हाताऱ्याचा चेहरा खुलला आणि त्याने हात जोडले की बाबा थँक्यू, तू मला शाली दिल्या म्हणून. लेखक म्हाताऱ्याला विचारतात की मी तुम्हाला शाली दिल्या होत्या, त्या कुठे आहेत? तेव्हा म्हातारा म्हणतो की तू दिलेल्या शाली मी विकल्या आणि 2 दिवस चांगलं जेवण केलं, पोट भरून जेवण केलं. तो म्हणतो की मी शाली घेऊन काय करू? मी शाली घेऊन बसलो असतो तर मला कोणीही भीक दिली नसती. म्हणून मी काय केलं, त्या विकल्या आणि जेवण केलं. तुझे खूप उपकार झाले बाबा माझ्यावर, असं तो म्हातारा लेखकाला म्हणतो. इथे लक्षात घ्या, सांगितलेलं आहे शालीची शोभा, म्हणजे शाल ही दिसायला चांगली दिसते आणि त्याची जी ऊब आहे म्हणजे गरमी आहे, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. तसंच पोटाची आग म्हणजे भूक लागणे आणि अन्नाची ऊब म्हणजे अन्न मिळवणे, या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पुणे के शनिवार पेठ में ओमकारेश्वर मंदिर है. वहाँ पर एक पुल है. वहाँ पर लेखक रोज़ शाम को जाते हैं. वहाँ पे बैठना उनको पसंद है. एक दिन लेखक ने देखा कि वहाँ पे एक बूढ़ा आदमी ठंड की वजह से कुड़कुड़ कर रहा था, यानी उसको बहुत ठंड लग रही थी. तभी लेखक ने उसको 2 शाल दिए. फिर उस बूढ़े आदमी ने उनको धन्यवाद किया. बाद में 4-5 दिन लेखक को वहाँ पे जाने का मौका नहीं मिला और 4-5 दिन बाद जब वही स्थान पर वो गए तो वहाँ पे वो बूढ़ा आदमी नहीं था. उन्होंने यहाँ वहाँ देखा तो पता चला कि वो वहाँ पे है. वो उनके पास गए और उस बूढ़े आदमी को पूछने लगे कि आपकी शाल कहाँ है. तब उसने लेखक से कहा कि मैं आपका धन्यवाद मानता हूँ कि आपने मुझे वो शाल दी थी, लेकिन वो मैंने बेच दी और उससे जो पैसे मिले उस पैसों से उसने 2 दिन अच्छा खाना खाया. तो म्हातारा लेखकांना काय म्हणतो?
त्या शोभेपेक्षा म्हणजे त्या शालीपेक्षा पोटाची आग लई वाईट। बच्चों, यहाँ पर गौर से सुनो। इसका मतलब होता है, अगर वो बूढ़ा आदमी उन शाल को लेकर भीख मांगता तो उसे कोई भीख नहीं देता। इसी वजह से उसने वह शाल बेचकर खाना खाया। तभी लेखक को समझ में आया कि गरीब लोगों को नए कपड़ों से ज़्यादा अन्न की आवश्यकता ज़्यादा होती है। ह्या पूर्ण पाठातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की शालीचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारे होतो। काही लोकांचा हॉनर होतो, त्याच्याने सन्मान होतो, गरिबांची गरज भागवली जाते, भिकाऱ्याला देऊ शकतो, अभागी लोकांना देऊ शकतो, अशा वेगवेगळा उपयोग शालींचा होतो। मी आशा करते की तुम्हाला हा पाठ समजला असावा। जर तुम्हाला हा पाठ समजला असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ माझे पाहायचे असतील तर ज्वेल अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।